शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडनं जो उमेदवार आहे तो निश्चित झाला असला तरी महायुतीकडनं अजूनही सध्या अद्याप उमेदवार हा जाहीर झालेला नाही आहे। त्यामुळे सध्या महायुतीमध्ये उमेदवार कोण असणार अशी सध्या चर्चा सगळीत होताना पाहायला मिळते। मात्र एकंदरीत माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी मात्र या ठिकाणी जोरदार तयारी केलेली पाहायला मिळते। आज त्यांनी जी कार्यकर्त्यांची जी आढावा बैठक आहे ती सुद्धा खरं तर तातडीची बोलवलेली आहे। दादा, आज खरं तर तुम्ही तातडीची बैठक बोलवली, नक्की या बैठकीचं काय निमित्त आहे? खरं म्हणजे आमची नॉर्मल बैठक आहे, नेहमीची बैठक आहे आणि ह्या बैठकीला मी तातडीची यासाठी म्हटलं कारण निवडणुका जवळ आल्यात। काही ठिकाणी बूथ प्रमुख शिवदूतांची नेमणुका झालेल्या नाहीत। मुख्यमंत्री कार्यालयातनं जे वॉर रूम आहे आमचं लोकसभेसाठी त्याची मोठ्या प्रमाणात टीम काम करते। शिरूर लोकसभेमध्ये बहुसंख्य लोक तिथं काम करतात, गावगावी फिरत आहेत आणि त्यांनी आढावा घेतल्यानंतर सांगितलं की बाबा वर जो रिपोर्ट गेला की हा लोकसभा मतदारसंघ जनमतात 1 नंबरला आहे, परंतु बूथ प्रमुखांच्या आणि संघटना बांधीच्या नेमणुकांमध्ये कुठंतरी कमी आहे। तर त्यासाठी वरून नाराजी दाखवण्यात आल्यामुळं ही तातडीची बैठक आम्ही घेतली आणि आज कार्यकर्त्यांना त्या पद्धतीने सूचना देणार आहे। बऱ्याच वेळेला होतं काय, मतदानाच्या दिवशी कळतं की ह्या मतदार यादीमधले 10 लोक पुण्याला आहेत, ते अजून आलेच नाहीत, 20 लोक मुंबईला आहेत, ते येणारच नाहीत। मग अशा वेळेला गफलत होण्यापेक्षा त्या बूथ प्रमुखाला आणि त्या प्रत्येक बूथला 10 शिवदूत नेमणार आहे। 10 शिवदूतांनी एक पान घेऊन त्या मतदारांची पूर्ण माहिती काढून ते कधी येणार, समजा ते पुण्याला असेल, बाहेर असेल, परराज्यात असेल तर त्यांना मतदानाच्या दिवशी इथं हजर करणं ही जबाबदारी त्यांच्यावर राहते। ही शिवदूताचं काम आहे, ते काम पूर्ण करण्यासाठी ही बैठक घेतलेली आहे। आणि आज योगायोगानं गेले 2-3 दिवस जे वातावरण आहे त्यामध्ये कार्यकर्ते विचारतील काय चाललं आहे, कसं काय चाललं आहे, म्हणजे तिकिटाचं काय। बरेचसे लोक विचारतात मला, सकाळपासून संध्याकाळवर नाही म्हटलं तरी 200-300 फोन येतात की दादा काय झालं तिकिटाचं, आपल्याला उभं राहायचं आहे, काय होतं आहे, अशा लोकांचा धीर सुटत चाललेला आहे। त्याबद्दलसुद्धा काही चर्चा आली तर चर्चेला उत्तर देता येतील। खरं तर अजित पवारांची 2 तारखेला खेळला सभा होती, आता 4 तारखेला म्हणजे ती 2 तारखेची सभा रद्द करून 4 तारखेला मनसरमध्ये ठेवली आहे। त्या दिवशी तुमचा राष्ट्रवादी प्रवेश आहे अशी चर्चा सर्वत्र होत आहे, कारण की ही जी जागा आहे ती सुटली आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसला, त्यामुळे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार आणि त्या ठिकाणी प्रवेश करणार अशी सध्या चर्चा सर्वत्र होत आहे। ही चर्चा आहे, खरं चर्चेला काही तसा आधार नाही आहे, त्याला काही बेसिस नाही आहे। अजितदादा असतील किंवा मी असेल, आमची ह्या संदर्भात कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही, त्यामुळं चर्चा हे चालत राहतात। खरं तर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार आहे, मग शिवाजी आढळराव पाटील यांची भूमिका काय असणार? जागा वाटप, कुठली जागा कुठल्या पक्षाला हे अजून ठरलेलं नाही, पण ढोबळमानानं ही जागा आयदर शिवसेनेला म्हणजे आम्हाला किंवा राष्ट्रवादीला जाईल हे स्पष्ट आहे, या दोघांपैकी कोणाला तरी। कारण आमचंसुद्धा तेवढंच ह्या ठिकाणी वर्चस्व आहे ह्या मतदारसंघामध्ये, 5 वर्ष मी फिरतो आहे, त्यामुळं आमचासुद्धा तेवढाच क्लेम आहे आणि राष्ट्रवादीचासुद्धा क्लेम आहे, कारण त्यांचे 4 आमदार आहेत, त्यांचं जिल्हा आहे। गेले उद्या त्यांच्याकडे जागा शिंदे गटाकडे जागा मिळाली तर आम्ही उमेदवार आहे। अजितदादांना ही जागा मिळाली तर त्यांनी ठरवायचं त्यांना कोण उमेदवार आहे, त्याप्रमाणे आपण नियोजन करू। काल तुम्ही सांगितलं होतं की पुढच्या 24 तासामध्ये मुख्यमंत्री याबाबत म्हणजे शिरूरच्या जागेबाबत तेढा सुटतील। शिरूरच्याच नाही, जनरली मला असं वाटलं होतं की त्यांचं काहीतरी झालं आहे मीटिंगमध्ये, परंतु काल रात्री मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर त्यांनी स्पष्ट केलं की 5-6 तारखेपर्यंत तसं काही होणार नाही, पण 5-6 तारखेपर्यंत 100% जागा वाटपाचं ढोबळमानानं चर्चा फायनल झाली असेल। शिरूरची जागा जर अजित पवार गटाकडे गेली आणि अजित पवार गटाकडनं तुम्हाला जर ऑफर आली तर तुमचं काय भूमिका असणार? हा निर्णय मी घेण्यापेक्षा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा हे तिघांना बसून ठरवून जो निर्णय घेतील तो निर्णय, उद्या त्यांनी सांगितलं की आढळराव उमेदवार तर आढळराव उमेदवार, माझी तयारी आहे। त्यांनी सांगितलं उद्या दुसरं कोणी, असं काही नाही। खरं तर पाठीमागच्या 5 वर्षामध्ये अमोल कोल्हे शिवसेनेकडनं राष्ट्रवादीमध्ये आले, लोकसभेची उमेदवारी मिळाली, विजय झाले। आता आज म्हणजे ह्या 5 वर्षानंतर खरं तर शिवसेनेतनं आढळराव राष्ट्रवादीमध्ये जातील अशी पुनरावृत्ती होईल? काय सांगतात त्यांनी, निवडणूक आहे, तसं झालं तर मग जागा त्यांना गेली, तिघेही पक्षांनी ठरवलं की मी राष्ट्रवादीचा उमेदवार असेल तर तो उमेदवार असेल ना, मग तसं झालं तर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे होऊ शकतं। नक्कीच आपण ज्या पद्धतीने पाहिलं
की गेल्या 5 वर्षांपूर्वी ज्यावेळेस अमोल कोल्हे हे शिवसेनेतनं राष्ट्रवादीमध्ये आले आणि लोकसभेमधनं विजय झाले, त्याची पुनरावृत्ती यावर्षी होईल असंही उद्गार या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण पाहतो की शिवाजी आढळराव पाटील यांनी केलेलं पाहायला मिळतं. कॅमेरा विकीसमी सुनील दिले, TV9 मराठी, मंचर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.